त्याग कुठे करायचा आहे आणि त्याच्याचबरोबर भोग कुठे घ्यायचा आहे आणि कोणता घ्यायचा ह्याच्यासाठी आहे. आणि तो घेत असताना त्यांनी सांगितलं की कसा घ्यायचा हे तू मला सांग. ह्याच्यासाठी भगवंतानी शेवटी एकदम येऊन सांगितलं, यज्ञ दान तपश्चैव न त्याज्य. तू यज्ञ दान तप करू नको, त्याग करू नको. ते तुला केलं पाहिजे. कुठपर्यंत केलं पाहिजे? पावनानि मनीषिणाम, मन पवित्र शुद्ध होईपर्यंत. आता यज्ञ म्हटल्यानंतर आम्ही कुठे जायला पाहिजे? ऋद्वीज, हवनीय द्रव्य, यज्ञकुंड म्हणजे यज्ञ झाला का? नाही. यज धातूपासून यज्ञ शब्द आलेला आहे. जोडायचा आहे. कशाशी जोडायचं आहे? भगवंताशी. मग भगवंताशी यज्ञ जोडायचा म्हणजे काय? ही ते यज्ञाचा अर्थ भगवंताला अभिप्रेत आहे समर्पण. जीवनामध्ये तुझं समर्पण घडलं पाहिजे रे बाबा. मग कोणतंही कर्म कर. मग तू प्रामाणिकपणे नोकरी कर, प्रामाणिकपणे उद्योग कर, प्रामाणिकपणे कर. जो करशील तो चालेल, पण त्यात तुझं मनापासून समर्पण पाहिजे. दान करायचं आहे. काय गंमत आहे, संस्कृतीने आपल्याला दिलेलं आहे बघा. आपल्या ऋषीमुनींचे फार उपकार आहेत. इतका सूक्ष्म विचार आपल्या पुढे मांडलेला आहे की वस्तूचं दान बाहेर नाही, संस्कार अंतरंगावर आहे. मग ह्या अंतरंगावर होणारा संस्कार कसा आहे? हिते भगवंतानी भागवतामध्ये विचार देताना व्यक्त केलेला आहे, त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयत. हे भगवंता, तुझीच वस्तू मी तुला समर्पण करतोय, हा भाव पाहिजे तर ते दान आहे. दान करत असताना मला त्या पाठीमागे काय मिळणार आहे ह्याच्या भूमिका जर असेल तर ते दान यथार्थ होत नाही. आणि म्हणून ते दान आलं. असं दान पाहिजे की तू त्या ठिकाणी कर्म करत असताना तुझी त्याच्यामध्ये आसक्ती नको. आसक्ती विरहित कर्म घडलं पाहिजे. आणि तप आहे. तप आहे म्हणजे अभ्यास आहे. अभ्यास योगे नुत कौंतेय गीतेमध्ये भगवंत संदेश देत आहे. अरे अभ्यासाशिवाय कोणाला प्राप्त होणार नाही. तप म्हणजे अभ्यास आहे. वनात जाऊनच तप केलं पाहिजे असं नाही. तप म्हणजे अभ्यास आहे. हा अखंड आयुष्यभर अभ्यास करायचा आहे आपल्याला. आणि हे जेव्हा होईल तेव्हा मन तुझं शुद्ध पवित्र होईल. आणि हे जेव्हा होऊ शकतं त्याच वेळेला तू करशील तर ते उत्तम प्रकारचं कर्म तुझ्या हातून होईल. म्हणून भगवंतानी आपल्याला जे मार्ग दिलेले आहे तो ज्ञानमार्ग दिला, धर्म दिला, ज्ञान सांख्य सांगितला, कर्म सांगितलं. भक्तीच्या विषयाचा विचार मगाशी गुरुजींनी थोडासा घेतलेला आहे. परंतु हे कर्म करताना आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे की भगवंतानी जे कर्म करायला सांगितलं आहे खरं म्हणजे त्याच्या पाठीमागचा सूक्ष्म विचार आहे तो 4 रूपाचा आहे. तू कर्म कर अर्जुना, पण कमल व्रताप्रमाणे कर. अर्जुना तू कर्म कर चंदन व्रताप्रमाणे कर. अर्जुना तू कर्म कर इक्षुदंड व्रताप्रमाणे कर. अर्जुना तू कर्म कर म्हणजे हेमव्रत कर. कमलव्रत म्हणजे अलिप्त राहा. कमळाचं पान जसं पाण्यामध्ये पडल्यानंतर अलिप्त आहे, पाण्याचा स्पर्श नाही त्या पानाला होत. कैवल्य उपनिषदांनी फार सुंदर सांगितलं की हिते त्या ठिकाणी त्याग म्हणजे कशाला म्हटलं? ज्याचा स्वीकारच नाही तो त्याग. हिते त्याग आहे आणि ते कमल आहे. आणि म्हणून तिथे त्यांनी तो सांगितला. चंदनव्रत म्हणजे चंदन ज्याप्रमाणे चंदन कण कण झिजत जातो तिथे त्या ठिकाणी त्याला गंधच देतो तो कोण. म्हणून ते इक्षुदंड म्हणजे उसाप्रमाणे, उसाचा रस पिळून काढल्यानंतर थेंब थेंब हा आपल्याला गोडी देत असतो. तसं जे कर्म कराल ते उत्तम कर्म करा. हेमव्रत म्हणजे सुवर्ण तापवल्यावरतीच त्याला आकार देता येतो. त्याप्रमाणे तुझं कर्मही घडलं पाहिजे हे त्याचं रूप त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि असं जेव्हा तुम्ही कर्म करू शकता तेव्हा कर्मयोगच सुकौशल्यम हे आपल्याला निश्चितपणे प्राप्त होता येईल. आणि यासाठी मला जर काही बघायचं असेल तर भगवद्गीतेचा हा जो मुख्य संदेश आहे त्याच्यामधला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, हिते आपली श्रद्धा जागृत असली पाहिजे. म्हणजे आपण
त्या ठिकाणावरती निश्चित पोहोचू शकतो अशी थोडी धारणा आहे. ह्या भगवद्गीतेच्या निमित्ताने आपण थोडासा विचार ह्याच्यातला अवग्रहण करतो आहे. पूर्ण विचार होऊ शकणार नाही याची आपल्यालाही कल्पना आहे, मलाही कल्पना आहे. परंतु ह्याच्यातला सूत्रात्मक विचार जर असेल तो इतकाच आहे की भगवद्गीतेचं जे विचार आहेत ते विचार आपण आपल्या जीवनामध्ये एक का विना जरी अनुभवता आला, जशी ज्ञानदेवांची एक तरी ओवी अनुभवावी म्हणतो, त्याप्रमाणे आपण एक जरी विचार त्याच्यातला आपल्या जीवनामध्ये उतरवता आला तर त्याच्यासारखा आनंद नाही, एवढं मात्र निश्चित आहे. हरि ओम तत्सत. धन्यवाद. अत्यंत ओघवत्या आणि सोप्या भाषेमध्ये खूपच छान डॉक्टरांनी आम्हाला ज्ञान दिलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांतर्फे आपली आभारी आहे. आणि श्री गुरुजींना मी विनंती करते की डॉक्टर श्री अजित कुलकर्णी यांचा आपण सत्कार करावा.